नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू दी गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी. मित्रांनो, गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुम्ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या ग्रॅज्युएशन डिग्रीचा अभ्यासक्रम अभ्यासत आहात आणि त्यामध्ये आत्ता तुम्ही फर्स्ट इयर कंप्लीट केलेलं आहे आणि आत्ता तुम्ही नाऊ यू आर एनरोल इन टू दी सेकंड इयर ऑफ द इंजिनिअरिंग. मग सेकंड इयर ऑफ द इंजिनिअरिंगमध्ये जर स्पेसिफिकली जर बघितलं तर यू आर स्टडीइंग दी सिलेबस ऑफ द ऑटोमोबाईल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता बघा, ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस जो तुम्ही स्टडी करताय दॅट इज ॲज पर दी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, दॅट इज दी SPPU, बरोबर. मग आता हा सिलेबस अभ्यासक्रम जो तुम्ही स्टडी करताय तर तो अभ्यासक्रम स्टडी करत असताना जो काही सिलेबस युनिव्हर्सिटीनं तुम्हाला दिलेला आहे तर त्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर फॉर दी सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंग ॲटोमोबाईल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी त्यामध्ये फ्लुइड मेकॅनिक्स एक सब्जेक्ट दिलेला आहे, हॅविंग दी कोड 2202049, बरोबर. तर हा कोड दिलेला एक सब्जेक्ट आहे आणि त्या सब्जेक्टचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. मग आता बघा, हा सब्जेक्ट जर तुम्ही जर बघितला तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या काही आहे त्या आपल्याला लर्न करायच्या आहे आणि त्या पद्धतीनं आपण काय करणार आहे त्याचा फ्लो ठेवणार आहे. आता याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात घ्या, फर्स्ट ऑफ ऑल जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा प्रत्येक युनिट वाईज टोटल व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे ती आपण तुम्हाला गाईड करण्यासाठी सुरू केलेली आहे. आणि या व्हिडिओ लेक्चर सिरीजचा टोटल जे काही नंबर ऑफ व्हिडिओज आहेत ते सगळे जे अँड्रॉइड ॲप आहे त्या अँड्रॉइड ॲपमध्ये अवेलेबल आहेत. आता इथं लक्षात घ्या, फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट जर बघितला तर त्याचा ॲक्च्युली ओव्हरव्ह्यू काय आहे, तुम्हाला कोणता सिलेबस स्टडी करायचा आहे आणि तुमची मार्किंग किंवा एक्झाम पॅटर्न स्कीम काय असणार आहे त्याच्याविषयी आपण अगोदर डिस्कशन करूया अँड आफ्टर दॅट वी विल एंटर इन टू दी सिलेबस. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा, जो काही सब्जेक्ट दिलेला आहे फॉर सेकंड इयर ऑफ बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, जो काही तुम्हाला पॅटर्न स्टडी करायचा आहे दॅट इज दी 2019 पॅटर्न. मग जो काही 2019 पॅटर्न आहे दॅट इज दी विथ इफेक्ट फ्रॉम दी अकॅडमिक इयर 2020-21, बरोबर. मग हा जो फ्लुइड मेकॅनिक्स सब्जेक्ट आहे याची जर तुम्ही सिलेबस कॉपी जर बघितली फॉर दी SPPU युनिव्हर्सिटी तर त्यामध्ये जे काही तुम्हाला सब्जेक्टचा पॅटर्न किंवा मार्किंग स्कीम जी दिलेली आहे तर त्यामध्ये तुमच्या 2 एक्झाम्स होणार आहे. ओके, यू हॅव टू फेस दी 2 एक्झाम्स. एक आहे इन सेम एक्झाम आणि सेकंड आहे एंड सेम एक्झाम. म्हणजे इन सेम एक्झाम होणार आहे किंवा एंड सेम एक्झाम जी होणार आहे दॅट इज द इन सेमिस्टर एक्झाम दॅट विल बी इन बिटवीन दी सेम अँड एंड सेम एक्झाम दॅट विल बी ॲट दी लास्ट ऑफ दी सेमिस्टर. मग त्यामध्ये जी इन सेम एक्झाम आहे दॅट विल कॅरी दी 30 मार्क्स अँड जी एंड सेम एक्झाम आहे दॅट विल कॅरी दी 70 मार्क्स. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहे. एक आहे इन सेम एक्झाम, इन सेमिस्टर एक्झाम विच विल बी ऑफ दी 30 मार्क्स आणि एक आहे एंड सेमिस्टर एक्झाम विच विल बी ऑफ दी 70 मार्क्स. म्हणजे असं टोटल 100 मार्क्स काय आहे एक्झामसाठी दिलेले आहे. त्यानंतर बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे दॅट इज दी टर्म वर्क असेल किंवा प्रॅक्टिकल असेल, प्रॅक्टिकल विल बी देअर, प्रॅक्टिकल तिथं होणार आहे किंवा टर्म वर्क सबमिशन असेल ते पण होणार आहे. बट ॲज पर युनिव्हर्सिटी पॅटर्न देअर विल बी नो मार्क्स फॉर दी टर्म वर्क अँड प्रॅक्टिकल, बरोबर. टर्म वर्क आणि प्रॅक्टिकलसाठी कोणतेही मार्क्स नाही आहे. बट इफ यू सी ओव्हर हिअर ॲट दी एंड दी ओरल एक्झाम विल बी देअर अँड फॉर दिस ओरल एक्झाम दी 25 मार्क्स आर देअर. सो टोटल सिलेबस जो दिलेला आहे त्यावरती जर मार्किंग स्कीम जर बघितली तर टोटल जो सब्जेक्ट आहे दॅट सब्जेक्ट कॅरीज दी 125 मार्क्स इन युअर सेमिस्टर्स. कंप्लीट सेमिस्टरमध्ये जो फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट आहे तो 125 मार्क्स कॅरी करत आहे. ओके. सो इन दिस 30 मार्क्स अँड 70 मार्क्स प्लेज अ ह्यूज रोल. 30 मार्क्स आणि 70 मार्क्स जे आहे ते ह्यूज रोल प्ले करणार आहे. ॲज वेल ॲज ज्यावेळेस तुम्ही एक टेक्निकल फील्डचा स्टडी करत आहात तर टेक्निकलचं फील्ड स्टडी करत असताना त्यामधला हा एक टेक्निकल सब्जेक्ट आहे आणि त्यामध्ये जे कॉन्सेप्च्युअल लेवलला डिस्कशन जे व्हायला पाहिजे किंवा ज्या तुम्ही कॉन्सेप्च्युअल लेवलला समजून घ्यायला पाहिजे तर त्या पद्धतीनं जर समजून घेतल्या तर त्याचा जो तुम्हाला बेनिफिट आहे दॅट विल बी इन द आयदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा सेमिस्टर एक्झाम दोन्ही ठिकाणी होणार आहे. आणि तुम्ही जर आत्ताच त्या सब्जेक्टला जर टेक्निकली कॉन्सेप्च्युअली जर समजून जर घेतलं तर तुम्हाला इंटरेस्ट पण येणार आहे आणि सेकंड थिंग त्या ज्या गोष्टी तुम्ही एकदा लर्न केलेल्या आहे त्या लॉंग टर्मसाठी तुमच्या लक्षात राहणार आहे. इथं जे पण डिस्कशन होणार आहे दॅट विल बी ॲट दी कॉन्सेप्च्युअल लेवलला डिस्कशन होणार आहे. आणि सेकंड थिंग जे पण आपण न्यूमरिकल प्रॅक्टिस करणार आहे ॲज पर युअर सेमिस्टर एक्झाम जे काही न्यूमरिकलची रिक्वायरमेंट आहे किंवा ॲज पर सेमिस्टर एक्झाम ज्या काही थेरोटिकल पॉईंटची रिक्वायरमेंट आहे तर त्याप्रमाणेच आपण डिस्कशन करणार आहे. म्हणजे ॲट दी एंड जसं तुम्हाला सेमिस्टर एक्झामसाठी पाहिजे ते सेम सेमिस्टर एक्झाम पॅटर्नच तुम्हाला काय भेटणार आहे, स्टडी भेटणार आहे आणि सोबतच तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कन्सेप्च्युअल लेवलला क्लिअरिटी येणार आहे. ओके. मग त्याच्यामध्ये बघा जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तर सिलेबस जो आहे फ्लुइड मेकॅनिक्सचा तर साधारणतः 6 युनिट तुम्हाला इथं स्टडी करायचे आहे. जो टोटल सिलेबस आहे तो सिलेबस युनिव्हर्सिटीनं 6 युनिट्समध्ये डिवाईड केलेला आहे.
मग कोणकोणते ते 6 युनिट्स आहे व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्ही जर युनिट 1 जर बघितलं तर युनिट 1 जर बघितलं फर्स्ट युनिट दॅट इज नथिंग बट दी प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. बेसिक युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. ऑब्वियसली तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स स्टडी करताय तर फ्लुइड मेकॅनिक्स स्टडी करताना त्या ॲक्च्युली ज्या फ्लुइडचं तुम्हाला मेकॅनिक्स स्टडी करायचं आहे त्याच्या बेसिक प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असलं पाहिजे. दॅट्स वाय दिस इज द फर्स्ट युनिट प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. आता ॲक्च्युली मेकॅनिक्स काय आहे, फ्लुइड मेकॅनिक्स काय आहे, दॅट विल एलॉबरेट, ते आपण एक्सप्लेन करणारच आहे. फर्स्ट ओव्हरऑल आपण काय करूया, एक ओव्हरव्ह्यू घेऊया सिलेबसचा की कोणकोणता सिलेबस तुम्हाला स्टडी करायचा आहे. ओके. आता याच्यामध्ये बघा फर्स्ट जे युनिट आहे दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. त्यानंतर सेकंड युनिट जर तुम्ही बघितलं दॅट इज नथिंग बट दी फ्लुइड स्टॅटिक्स. आता हे जे नावं आहे ते तुम्हाला नवीन आहेत. नावं वाचल्यानंतर तुम्हाला कळणार नाही ॲक्च्युली त्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे, पण त्याचं एक्सप्लेनेशन आपण देणार आहे. ओके. सो फर्स्ट सी व्हॉट इज द सिलेबस. त्यानंतर थर्ड युनिट जर बघितलं तर थर्ड युनिट इज नथिंग बट दी फ्लुइड कायनेमॅटिक्स. थर्ड जे युनिट तुम्हाला स्टडी करायचं आहे दॅट इज दी फ्लुइड कायनेमॅटिक. त्याच्यानंतर फोर्थ जे युनिट तुम्हाला स्टडी करायचं आहे दॅट इज दी फ्लुइड डायनॅमिक किंवा त्यालाच कुठं कुठं फ्लुइड कायनेटिक्स पण म्हटलं जातं. ओके. फ्लुइड डायनॅमिक. त्याच्यानंतर फिफ्थ युनिट जे स्टडी करायचं आहे दॅट इज नथिंग बट दी इंटरनल अँड एक्सटर्नल फ्लो. इंटरनल अँड एक्सटर्नल फ्लो. मग त्यामध्ये पाईप फ्लो असेल किंवा अदर टाईपचे फ्लो असेल दॅट वी हॅव टू स्टडी ओव्हर हिअर. राईट. इंटरनल एक्सटर्नल फ्लो. आणि जे लास्ट युनिट तुम्हाला स्टडी करायचं आहे दॅट इज दी सिक्स्थ युनिट. दिस द सिक्स्थ युनिट इज नथिंग बट दी डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शनल ॲनालिसिस. ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट फॉर्म करायची असते किंवा नवीन क्रिएट करायची असते दॅट टाईम यू फर्स्ट मेक दी मॉडेल. फर्स्ट तुम्ही मॉडेल प्रिपेअर करता आणि मॉडेलवरनं तुम्ही त्याचं प्रोटोटाईप तयार करता. मग ज्यावेळेस मॉडेल आणि प्रोटोटाईप तयार करताय तर त्यामध्ये काय सिमिलॅरिटीज असल्या पाहिजे, त्यामध्ये डायमेन्शनलच्या काय सिमिलॅरिटीज असल्या पाहिजे. त्या डायमेन्शनल ॲनालिसिस आणि जे सिमिलिट्यूड आहे ते आपल्याला इथं तयारी करून घ्यायची आहे इन दी लास्ट युनिट दॅट इज दी डायमेन्शनल ॲनालिसिस. क्लिअर. म्हणजे बघा बेसिकली 6 युनिट्स आहे. फर्स्ट युनिट इज दी प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड जिथं की टोटल बेसिक प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहे. फ्लुइड स्टॅटिक, कायनेमॅटिक आणि डायनॅमिक, इंटरनल आणि एक्सटर्नल फ्लो हे जे काही 4 युनिट्स आहे सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ या 4 युनिटमध्ये ॲक्च्युअल फ्लुइड मेकॅनिक्सचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. जे काही फ्लुइड फ्लो होत आहे त्याचे फोर्स ॲनालिसिस करायचं आहे, त्याच्याविषयी तुम्हाला स्टडी करायचं आहे. क्लिअर. आणि जो लास्ट युनिट आहे डायमेन्शनल ॲनालिसिस तर मॉडेल आणि प्रोटोटाईप तिथं जनरली तुम्ही स्टडी करत असता दॅट विल सी इन डिटेल इन दॅट युनिट. क्लिअर. सो दिस इज द सिलेबस. हा काय आहे कंप्लीट सिलेबसचा ओव्हरव्ह्यू आहे. मग आता एक तुम्हाला एक जनरल सब्जेक्टची आयडिया आलेली आहे की तुम्हाला ॲक्च्युली काय स्टडी करायचं आहे, मार्किंग स्कीम काय आहे आणि ॲक्च्युली तुम्ही कुठं लाय करताय. ओके. मग आता ते व्यवस्थित लक्षात घ्या. जो फर्स्ट युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड दॅट विल स्टार्ट फ्रॉम दिस सेशन. या सेशनपासून आपण काय करूया, जो फर्स्ट युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड त्याला स्टार्ट करूया. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणता पण आपण टॉपिक स्टडी करताना किंवा कोणत्या पण कॉन्सेप्टमध्ये एंटर करताना फर्स्ट आपण त्याचा ओव्हरव्ह्यू घेणार आहे. म्हणजेच काय त्याचा एक फ्लो मॅप ड्रॉ करणार आहे की ॲक्च्युली तुम्हाला त्यामध्ये काय काय लर्न करायचं आहे. ओके. दॅट विल सी ओव्हर हिअर. फर्स्ट आपण त्याला स्टडी करूया अँड आफ्टर दॅट विल एंटर इन टू द टॉपिक. ओके. फर्स्ट काय करूया, हा प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइडमध्ये एंटर करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी स्टडी करायचं आहे त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. ओके. त्याचा एक फ्लो मॅप ड्रॉ करूया अँड आफ्टर दॅट विल लर्न द ईच टॉपिक वन बाय वन. आता फ्लुइड मेकॅनिक्समध्ये एंटर करताना तुम्हाला अगोदर मेकॅनिक्स काय आहे हे माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आपण सांगू शकतो की व्हॉट इज द फ्लुइड मेकॅनिक्स. ओके. सो त्याचा पण आपण ओव्हरव्ह्यू घेणार आहे. फर्स्ट विल सी व्हॉट यू हॅव टू स्टडी इन टू दी प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड हा जो तुमचा फर्स्ट युनिट आहे त्यामध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे व्यवस्थित लक्षात घ्या. सो फर्स्ट युनिट इज दी प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. सो प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मग आता बघा प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा जो फर्स्ट युनिट आहे यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू कवर द इंट्रोडक्टरी पार्ट. आता इंट्रोडक्टरी पार्ट ज्यावेळेस मी म्हणतोय इट डझंट मीन दॅट इट इज नॉट नेसेसरी. इंट्रोडक्शन जो पार्ट आहे इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट आहे, कारण त्यामध्ये जे काही आपण बेसिक घेणार आहे ते तुम्हाला थ्रू आउट फ्लुइड मेकॅनिक्समध्ये यूज करायचं आहे. कारण इंट्रोडक्शनमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहोत तर इंट्रोडक्टरी पार्टमध्ये साधारणतः आपण कोणते टॉपिक कव्हर करणार आहोत, तर फर्स्ट वी आर गोइंग टू कव्हर व्हॉट इज फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स ॲक्च्युली काय आहे त्याविषयी आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. व्हॉट इज फ्लुइड मेकॅनिक्स. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिफरन्शिएट बिटवीन दी फ्लुइड अँड सॉलिड. फ्लुइड आणि सॉलिडमध्ये काय डिफरन्स आहे. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी व्हॉट इज दी कॉन्सेप्ट ऑफ कॉन्टिनम. कॉन्सेप्ट ऑफ कॉन्टिनम आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे बिटवीन आयडियल फ्लुइड अँड रिअल फ्लुइड. आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइड यामध्ये आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. त्यामुळे या ज्या गोष्टी आहे फ्लुइड आणि सॉलिडमधला ॲक्च्युअल डिफरन्स काय आहे,
कॉन्टिन्युम कन्सेप्ट काय आहे आणि आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइडमध्ये ॲक्च्युअली डिफरन्स काय आहे, तर ते थ्रू आउट सब्जेक्टमध्ये तुम्हाला रिक्वायर असणार आहे. त्यामुळे त्या गोष्टी जर इथंच जर क्लिअर झाल्या तर इट विल बी हेल्पफुल फॉर यू. क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो आपल्याला ब्रॉड टॉपिक स्टडी करायचा आहे ॲक्च्युली प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणजे ज्यावेळेस मी प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणतोय तर यामध्ये बेसिकली तुम्हाला कोणत्या प्रॉपर्टी स्टडी करायच्या आहे लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी फर्स्ट प्रॉपर्टी जी आपल्याला डिस्कस करायची आहे दॅट इज दी डेन्सिटी ऑफ फ्लुइड. डेन्सिटी ऑफ फ्लुइड आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर सेकंड जी आपल्याला प्रॉपर्टी डिस्कस करायची आहे दॅट इज दी वेट डेन्सिटी ऑफ दी फ्लुइड. वेट डेन्सिटी आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी जी आपल्याला डिस्कस करायची आहे दॅट इज दी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी ॲक्च्युली काय प्रॉपर्टी आहे दॅट वी हॅव टू डिस्कस. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला डिस्कशन करायचं आहे अबाउट दी फ्लो फिजिक्स. ज्यावेळेस एक फ्लुइड फ्लो होतं आहे तर त्यामध्ये ॲक्च्युली कोणता पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे किंवा कोणता पॅरामीटर त्याला डिफरन्शिएट करतो तर त्याच्याविषयी आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे फ्लो फिजिक्समध्ये. आणि एकदा तुम्हाला फ्लो फिजिक्स कळलं की नेक्स्ट वी कॅन डिस्कस दी विस्कोसिटी प्रॉपर्टी. त्याच्यानंतर आपण विस्कोसिटी प्रॉपर्टीला डिस्कस करू शकतो. मग विस्कोसिटी प्रॉपर्टी डिस्कस करताना त्यामध्ये ॲक्च्युली आपल्याला तरी स्टडी करायचं आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. आणि सेकंड त्यात आपल्याला जे काही स्टडी करायचं आहे टॉपिक त्यात सेकंड टॉपिक इज नथिंग बट दी इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑन विस्कोसिटी. टेम्परेचर आणि प्रेशरचा विस्कोसिटीवरती काय इफेक्ट होतो दॅट वी हॅव टू डिस्कस ओव्हर हिअर. क्लिअर. तर ह्या ज्या काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत त्या आपण डिस्कस करणार आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये. मग ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या थ्रू आउट सब्जेक्टमध्ये तुम्हाला यूज करायचं आहे. त्यामुळेच तो तुम्हाला फर्स्ट युनिट दिलेला आहे की ज्या काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत आता ॲक्च्युली तुम्ही हे नाव पण ऐकले असेल डेन्सिटी ऑफ दी फ्लुइड असेल किंवा वेट काय आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही डिस्कस केलेल्या आहे. पण आपण त्याला मोर डिटेल कॉन्सेप्च्युअली डिस्कस करणार आहे सो दॅट यू कॅन इझिली यूज इन टू दी फर्दर टॉपिक्स ऑफ दिस सब्जेक्ट. पुढचे जे टॉपिक्स आहेत त्यामध्ये तुम्ही इझिली याला यूज करू शकणार आहे. ओके. सो दिस इज दी सेकंड ब्रॉड टॉपिक वी हॅव टू स्टडी दॅट इज दी प्रॉपर्टीज ऑफ दी फ्लुइड. त्यानंतर जो थर्ड ब्रॉड कॅटेगरी तुम्हाला जी स्टडी करायची आहे दॅट इज नथिंग बट दी रेओलॉजी ऑफ दी फ्लुइड. रेओलॉजी ऑफ फ्लुइड. मग आता रेओलॉजी म्हणजे ॲक्च्युली काय स्टडी करायचं आहे तुम्हाला की फ्लुइड जे आहे तर फ्लुइडचं बिहेवियर इथं स्टडी करायचं आहे की फ्लुइड ॲक्च्युली कोणत्या केसमध्ये कसा बिहेव होतोय किंवा कोणत्या टाईपचा फ्लुइड असेल तर तो कसा बिहेव करणार आहे तर ते आपल्याला स्टडी करायचं आहे. मग त्याला आपण परत दोन कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय करू शकतो. एक आहे टाईम डिपेंडंट आणि एक आहे टाईम इंडिपेंडंट. काय म्हणतो मी लक्षात घ्या. याच्यामध्ये दोन पॅरामीटर तुम्हाला स्टडी करायचे आहे. एक आहे टाईम इंडिपेंडंट आणि जो दुसरा पॅरामीटर तुम्हाला स्टडी करायचा आहे दॅट इज दी टाईम डिपेंडंट. मग आता इथं लक्षात घ्या ज्यावेळेस मी टाईम इंडिपेंडंट बिहेवियर म्हणतोय फ्लुइडचं तर त्यामध्ये तुम्हाला बेसिकली 3 टाईपचे फ्लुइड स्टडी करायचे आहे. तर 3 टाईपचे कोणते फ्लुइड स्टडी करायचे आहे. फर्स्ट आहे सिडोस्टॅटिक फ्लुइड. फर्स्ट किंवा काय म्हणतो मी सिडोस्टॅटिक फ्लुइड. त्याच्यानंतर नेक्स्ट जे फ्लुइड स्टडी करायचं आहे दॅट इज द बिंगम प्लास्टिक फ्लुइड. आणि त्याच्यानंतर थर्ड फ्लुइड जो स्टडी करायचा आहे दॅट इज द डायलेटंट फ्लुइड. आता बेसिकली फ्लुइडला क्लासिफाय करताना आपण दोन क्लासिफिकेशन करू शकतो. वन इज द न्यूटोनियन फ्लुइड अनदर इज द नॉन न्यूटोनियन फ्लुइड. इथं जो आपण न्यूटन्स लॉ स्टडी करणार आहे तो जर लॉ जर फॉलो करत असेल तर इट विल बी अ न्यूटोनियन फ्लुइड. इफ इट इज नॉट फॉलोइंग दॅट लॉ इट विल बी अ नॉन न्यूटोनियन फ्लुइड. पण आता यामध्ये व्यवस्थित लक्षात घ्या न्यूटोनियन आणि नॉन न्यूटोनियन फ्लुइडमध्ये नॉन न्यूटोनियन फ्लुइडला आपण परत क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर टाईम इंडिपेंडंटमध्ये आपण 3 टाईपचे फ्लुइड स्टडी करणार आहे. फर्स्ट इज द सिडोस्टॅटिक, नेक्स्ट बिंगम प्लास्टिक अँड थर्ड डायलेटंट फ्लुइड. त्याच्यानंतर टाईम डिपेंडंटमध्ये जो फर्स्ट फ्लुइड आपल्याला स्टडी करायचा आहे दॅट इज द थिक्झोट्रॉपिक फ्लुइड. आणि नेक्स्ट जो आहे दॅट इज द रेओपॅटिक फ्लुइड. ओके. तर याचं आपल्याला इथं डिस्कशन करायचं आहे. आत्ता फक्त आपण एक ओव्हरव्ह्यू घेतो आहे. तुम्हाला आता हे नाव ऐकून काही त्याचं काही क्लिअरिटी येणार नाही किंवा काही लक्षात येणार नाही. बट यू मस्ट नो व्हॉट इज द सिलेबस और व्हॉट इज द टॉपिक्स दॅट यू आर गोइंग टू कवर अंडर द फर्स्ट युनिट. फर्स्ट युनिटमध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहे त्याची तुम्हाला एक आयडिया असली पाहिजे. आणि फर्स्ट पेजवरती तुमचा हा जर फ्लो मॅप जर असेल तर तुम्हाला ॲट द एंड ज्यावेळेस पण आपला इंटरमिजिएट टॉपिक चालू असेल तर तुम्हाला एक फ्लोची आयडिया असते की आपला किती सिलेबस झालेला आहे आणि कोणत्या टॉपिकमध्ये आपण स्टडी करत आहोत. ओके. त्यानंतर बघा ही झाली थर्ड ब्रॉड कॅटेगरी. त्याच्यानंतर जी फोर्थ जी ब्रॉड कॅटेगरी तुम्हाला स्टडी करायची आहे दॅट इज दी सरफेस टेन्शन विषयी तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर त्याच्या रिलेटेड काही कॉन्सेप्ट आहे तर त्या तुम्हाला इथं स्टडी करायच्या आहे. त्यामध्ये बेसिकली तुम्हाला 3 कॉन्सेप्ट स्टडी करायचे आहे.
फर्स्ट कॉन्सेप्ट जर बघितली दॅट इज दी फोर्स ॲनालिसिस करायचं आहे. फोर्स ॲनालिसिस यू हॅव टू डू. आफ्टर दॅट यू हॅव टू डील अबाउट दी सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जीविषयी आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आणि थर्ड आपल्याला डिस्कशन करायचं आहे कॅपिलरी ॲक्शनविषयी. ओके, हाऊ मच द कॅपिलरी राईज विल बी देअर और व्हॉट इज द प्रेशर डिफरन्स, त्याच्याविषयी आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. क्लिअर. सो दिस इज द कंप्लीट सिनेरिओ. त्यानंतर यामध्ये जे न्यूमरिकल्स आहे तर डिफरंट टॉपिक्सवरती न्यूमरिकल बेस आहे. फॉर एक्झाम्पल न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, मग 2 पॅरलल प्लेटच्या मधला फ्लो असेल. त्याच्यानंतर बेरिंगच्या मधले जे फ्लुइड आहे त्यामध्ये तयार होणारे शिअर स्ट्रेसेस असतील. तर या सगळ्या विषयी आपलं डिस्कशन करायचं यामध्ये. मग जेवढ्या पण टाईपचे न्यूमरिकल तिथं फॉर्म होऊ शकता इन युअर सेमिस्टर एक्झाम, तर ते सगळ्या टाईपचे न्यूमरिकल आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहे. ओके, सो दिस इज द कंप्लीट ओव्हरव्ह्यू ऑफ दिस फर्स्ट युनिट दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. ओके, मग आता विल स्टार्ट दी टॉपिक वन बाय वन. आपण काय करूया, वन बाय वन ईच टॉपिक स्टडी करूया. इन दिस सेशन, या सेशनमध्ये आपण जो काही फर्स्ट पार्ट आहे दॅट इज द इंट्रोडक्टरी पार्ट दॅट वी आर गोइंग टू कव्हर. जो फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट आहे, व्हॉट इज द मेकॅनिक्स, व्हॉट इज द फ्लुइड मेकॅनिक्स. इन दॅट अगेन व्हॉट आर दिस डिफरन्स बिटवीन द फ्लुइड अँड सॉलिड. ॲक्च्युली फ्लुइड आणि सॉलिड याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. त्याच्यानंतर क्वांटिनम कॉन्सेप्ट काय आहे किंवा आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइड काय आहे, तर याच्याविषयी आपण डिस्कशन करणार आहे. ओके, सो हा फ्लो मॅप जो आहे यू शुड ड्रॉ ऑन युअर फर्स्ट पेज. फर्स्ट पेजवरती हा फ्लो मॅप ड्रॉ करून घ्या. सो दॅट तुम्हाला काय असणार आहे, ज्यावेळेस आपण इंटरमिजिएट टॉपिक स्टडी करू तर त्यावेळेस त्याची एक क्लिअरिटी असणार आहे. ओके, सो बाय पॉजिंग दी लेक्चर यू कॅन ड्रॉ दिस फ्लो मॅप. ओके, आय एम गोइंग टू इरेज दिस वन. सो आता बघा, फर्स्ट फ्लुइड मेकॅनिक्समध्ये एंटर करताना फर्स्ट यू शुड नो व्हॉट इज द मेकॅनिक्स. इफ आय आस्क यू व्हॉट इज मेकॅनिक्स, तर तुम्हाला माहीत पाहिजे की मेकॅनिक्स ॲक्च्युली जी ब्रांच आहे सायन्सची, तर ॲक्च्युली व्हॉट इज दॅट ब्रांच. आता लक्षात घ्या, तुम्ही या अगोदर पण काही सब्जेक्ट ऐकलेले असेल, जसं फर्स्ट इयरला तुम्ही स्टडी केलं होतं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये तुम्ही ॲक्च्युली काय स्टडी केलं होतं, तर मेकॅनिक्स ॲक्च्युली इज दी ब्रांच इन विच आपण काय करत असतो की एका ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसचा स्टडी करत असतो. किंवा एक ऑब्जेक्ट जो आहे तो जर मुव्हिंग कंडिशनमध्ये असेल किंवा स्टॅटिक कंडिशनला असेल. फॉर एक्झाम्पल आपण एखादी व्हेकल जर घेतली, ती व्हेकल स्टॅटिक कंडिशनला आहे की मुव्हिंग कंडिशनला आहे, याच्यावर ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसचा किंवा याच्यावर इफेक्ट होणार, फोर्समुळे होणाऱ्या इफेक्टचा आपण स्टडी करत असतो. दॅट इज नथिंग बट द मेकॅनिक्स. सो मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ द सायन्स विच इज स्टडिंग द फोर्स ॲनालिसिस when the bodies are at the rest condition or when bodies are in the moving condition. क्लिअर होत आहे का. म्हणजे मेकॅनिक्स एक ब्रॉड कॅटेगरी आहे, मेकॅनिक्स एक ब्रॉड सायन्स आहे की ज्याच्याविषयी आपण स्टडी करत आहे. मग आता इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस मी मेकॅनिक्स म्हणतोय तर मेकॅनिक्स स्टडी करताना यामध्ये ज्या फोर्सेस याच्यावरती ॲक्ट होत आहे ते कोणत्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होत आहे. तो जो ऑब्जेक्ट तुम्ही स्टडी करताय हा ऑब्जेक्ट सॉलिड ऑब्जेक्ट आहे की फ्लुइड ऑब्जेक्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक व्हेकल घेतला आणि एक वॉटरचं जर एक्झाम्पल घेतलं तर वॉटर काय आहे, एक मुव्हिंग ऑब्जेक्ट. वॉटर काय आहे, एक लिक्विड ऑब्जेक्ट आहे. सो इट इज द फ्लुइड एलिमेंट. आणि एक व्हेकल जर घेतली तर इट इज अ सॉलिड ऑब्जेक्ट. बरोबर. मग तुम्ही सॉलिड ऑब्जेक्टचं स्टडी करताय की फ्लुइंग ऑब्जेक्टचं स्टडी करताय, तर त्याच्या बेसिसवरती आपण परत 2 कॅटेगरी केलेल्या आहे आणि सेपरेट सब्जेक्ट त्याच्याविषयी डील करत असतात. त्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर बेसिकली आपण काय सांगितलं की जे ऑब्जेक्ट आहे त्याला आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. एक काय आहे सॉलिड ऑब्जेक्ट, एक काय आहे सॉलिड ऑब्जेक्ट आणि एक काय आहे फ्लुइड ऑब्जेक्ट किंवा फ्लुइड एलिमेंट. मग हे जे फ्लुइड एलिमेंट आहे यामध्ये इट कॅन बी अ लिक्विड, ते काय असू शकतं लिक्विड असू शकतं, और इट कॅन बी अ गॅसेस. बरोबर. लिक्विड किंवा गॅसेस हे दोघं पण काय आहे, इट इज द एक्झाम्पल ऑफ द फ्लुइड. आणि जे सॉलिड आहे दिस इज द सॉलिड वन. क्लिअर. मग त्याच्यामध्ये लक्षात घ्या, हे जे सॉलिड ऑब्जेक्ट आहे, सपोज आय कन्सिडर दिस ऑब्जेक्ट, हा काय आहे एक सॉलिड ऑब्जेक्ट आहे. मग सॉलिड ऑब्जेक्टवरती जे फोर्सेस ॲक्ट होत आहे ते फोर्सेस ॲक्ट झाल्यामुळं ही जी बॉडी आहे ही डिफॉर्म होते की नाही होते, तर त्याचा काय होत असतो ॲनालिसिसवरती इफेक्ट होत असतो किंवा त्याचं सेपरेट ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ही बॉडी जर आपण अशी कन्सिडर केली की यावरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसमुळं यामध्ये काहीही डिफॉर्मेशन झालं नाही किंवा कोणत्याही प्रकारचं डिफॉर्मेशन झाली नाही, तर दॅट विल बी कॉल्ड एज अ रिजिड बॉडी. त्याला आपण काय म्हणत असतो, रिजिड बॉडी म्हणत असतो. आणि सेकंड थिंग, जर मी याच्यावरती काही फोर्सेस अप्लाय केले, सपोज मी टेन्साईल फोर्स जर ॲक्ट केला आणि त्यामुळे ह्या बॉडीमध्ये जर डिफॉर्मेशन येत असेल किंवा ही बॉडी डिफ्लेक्ट होत असेल, एक्सटेंड होत असेल, तर आय विल से दिस बॉडी इज द डिफॉर्मेबल बॉडी. मग ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अभ्यास केला होता दॅट इज द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये तुम्ही जेवढ्या पण बॉडीजला डील केलं होतं किंवा जेवढे पण ऑब्जेक्ट तुम्ही स्टडी केले होते, रेक्टिलिनियर मोशन असेल, कर्व्हिलिनियर मोशन असेल, प्रोजेक्टाईल असेल किंवा स्टॅटिक फोर्स ॲनालिसिस असेल,
तर त्यामध्ये तुम्ही बघितलं होतं की कुठंच तुम्ही याचं डिफॉर्मेशन कन्सिडर केलं नव्हतं. फॉर एक्झाम्पल याच्यावर तुम्ही फोर्स अप्लाय केला आणि ही बॉडी कॉम्प्रेस झाली, तर मग किती कॉम्प्रेस झाली, त्याचं किती डिफॉर्मेशन झालं, हे कुठेही तुम्ही कन्सिडर केलं नव्हतं. मग जो फर्स्ट इयरमध्ये जो तुम्ही सब्जेक्ट शिकला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स दॅट डील्स विथ दी रिजिड बॉडीज, तो कशाबरोबर डील करतो, रिजिड बॉडीजबद्दल स्टडी केलेला आहे. त्यानंतर सेकंड इयरमध्ये एंटर झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस डिफॉर्मेबल बॉडीजचा स्टडी केला होता इन दी सब्जेक्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. इफ यू रिमेंबर, तुम्हाला जर आठवलं तर बघा, ज्यावेळेस आपण याच्यावरती फोर्स लावला होता, तर फोर्स टेन्साईल फोर्स लावल्यामुळे याचं किती डिफॉर्मेशन झालं, डेल्टा इज इक्वल टू PL/E, बरोबर. म्हणजेच काय करतो आपण, डिफॉर्मेबल बॉडीजला स्टडी केलं होतं. म्हणजे ज्या सॉलिड बॉडीज आहे, दिस सॉलिड बॉडीज कॅन बी रिजिड बॉडी, दिस सॉलिड बॉडीज कॅन बी रिजिड बॉडी or it can be deformable body, it can be deformable body. क्लिअर. म्हणजे रिजिड बॉडीचा जो स्टडी आहे तो तुम्ही कुठं केला होता, इन दी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्ट, बरोबर. इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये तुम्ही काय केलं होतं, याचा स्टडी केला होता. आणि ज्या डिफॉर्मेबल बॉडीज आहे याचा जो स्टडी केला होता तुम्ही, यू हॅव स्टडीड दॅट इन टू दी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, बरोबर. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टमध्ये याचा तुम्ही स्टडी केला होता. क्लिअर. मग आता राहिला जो फ्लुइड इलेमेंट, तर ह्या फ्लुइडचा जो स्टडी आहे, ज्यावेळेस एक वॉटर पाईपमधनं फ्लो होत आहे तर त्याचं ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे, किंवा गॅस फ्लो होत आहे तर गॅसचं ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे. तर हे जे काही फ्लुइड इलेमेंट आहे त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी एक सेपरेट आपल्याला सब्जेक्ट आहे, दॅट इज दी फ्लुइड मेकॅनिक्स. मग याचा जो स्टडी आपण करत असतो दॅट इज इन टू दी फ्लुइड मेकॅनिक्स. म्हणजे ॲक्च्युली आता तुम्ही काय स्टडी करता याची तुम्हाला आयडिया आलेली आहे. ओके. फ्लुइड मेकॅनिक्स सब्जेक्टमध्ये तुम्ही बेसिकली काय स्टडी करणार आहे बघा, जसं तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये एखाद्या बॉडीवरती ॲक्ट होणारे फोर्सेस काढले होते. फॉर एक्झाम्पल बेंडिंग मुवमेंट असेल, ट्विस्टिंग मुवमेंट असेल, शिअर फोर्स असेल, बरोबर. तर त्या बॉडीवरती किती फोर्स ॲक्ट होतोय हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं होतं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये. त्याचप्रमाणे एखादा फोर्स जर ॲक्ट केला तर तो बॉडी किती व्हेलोसिटीनं मूव्ह होईल किंवा किती ॲक्सलरेशननं मूव्ह होईल, या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट केल्या होत्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये. मग त्याचप्रमाणे हे जसं तुम्ही सॉलिड ऑब्जेक्टसाठी स्टडी केलं, त्याचप्रमाणे मी जर तुम्हाला वॉटर ॲज अ ऑब्जेक्ट जर दिलं, पाईपमधनं जो वॉटर फ्लो होतोय त्याची व्हेलोसिटी किती आहे, त्याचं ॲक्सलरेशन किती आहे, त्याच्या पर्टिक्युलर पॉईंटला किती प्रेशर ॲक्ट होत आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, किंवा ते वॉटर जे आहे ते पाईपवरती किती फोर्स एक्झर्ट करत आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे किंवा फ्लुइडचा जो स्टडी आहे तो आपल्याला कुठं करायचा आहे, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये स्टडी करायचा. ओके. म्हणजे आता तुम्हाला एक क्लिअरिटी आलेली आहे की ॲक्च्युली फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपण काय करत असतो. क्लिअर. मग आता बघा, फ्लुइड मेकॅनिक्स काय आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. नाव विल एंटर इन टू दी सब्जेक्ट. आता आपण सब्जेक्टमध्ये एंटर करू शकतो. आता बघा, सब्जेक्टमध्ये एंटर करताना बघा लक्षात घ्या, फ्लुइड मेकॅनिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो बेसिकली 3 कॅटेगरीजमध्ये आपण ब्रॉडली डिवाइड करू शकतो. कारण फ्लुइड मेकॅनिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये आपण जे फ्लुइड इलेमेंटला स्टडी करतो तर 3 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. कसं डिवाइड करू शकतो व्यवस्थित लक्षात घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल इफ आय गिव्ह यू दी 3 एक्झाम्पल, मी तर तुम्हाला काय देतो 3 एक्झाम्पल देतो. दिस इज दी कंटेनर अँड इन दिस कंटेनर दी वॉटर इज देअर. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एक लिक्विड आहे आणि ते लिक्विड फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की हे काय आहे, वॉटर आहे. दिस इज दी वॉटर इन टू दी कंटेनर. आणि एनीवन आस्क यू, तुम्हाला जर कोणी जर विचारलं की हाऊ मच अमाऊंट ऑफ फोर्स एक्झर्टेड बाय दिस वॉटर ऑन टू दिस कंटेनर, हे जे वॉटर याच्यामध्ये आहे, हे वॉटर मी जर बॉटमपासून 1 मीटर हाईट जर घेतली, बॉटमपासून जर मी 1 मीटर हाईट जर घेतली, लेट्स से सपोज दिस इज दी 1 मीटर हाईट जर मी घेतली बॉटमपासून, तर ह्या 1 मीटर हाईटवरती इथं जो पॉईंट आहे तिथं हा जो लिक्विड एलिमेंट आहे किंवा याच्यामध्ये जे वॉटर आहे ते किती फोर्स एक्झर्ट करेल असं जर तुम्हाला विचारलं तर त्यासाठी तुम्हाला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल जर आपण जर घेतलं, इफ आय गिव्ह यू दी सेकंड एक्झाम्पल. सर सेकंड एक्झाम्पल बघा, सपोज एक पाईप आहे आणि ह्या पाईपमधनं सपोज दिस इज दी क्लोज कॉन्ड्यूट आणि ह्या क्लोज कॉन्ड्यूटमधनं काय होत आहे, वॉटर फ्लो होत आहे. ओके. फ्रॉम दिस क्लोज कॉन्ड्यूट दी वॉटर इज फ्लोईंग ओव्हर देअर. मग हे वॉटर फ्लो होताना फॉर एक्झाम्पल मी एक जर पॉईंट जर घेतला, सपोज दी ॲट एक्स डिस्टन्सवरती आणि इथं वाय डिस्टन्सवरती, बरोबर. एक्स आणि वाय डिस्टन्सवरती मी इथं एक पॉईंट लोकेट केला आणि ह्या पॉईंटला मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज दी व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ॲट दिस पॉईंट, इथं मी तुम्हाला काय विचारलं, इथं विचारलं होतं की किती फोर्स ॲक्ट होईल. इथं विचारलं व्हॉट इज दी व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ॲट दिस पॉईंट. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. मग हे व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन काढण्यासाठी तुम्हाला काहीतरी ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे लेट्स मी गिव्ह यू दी थर्ड एक्झाम्पल. तुम्हाला जर थर्ड एक्झाम्पल जर दिलं, सपोज द सेम एक्झाम्पल आय एम टेकिंग ओव्हर हिअर. मग सेम एक्झाम्पलमध्ये सपोज दी वॉटर इज फ्लोविंग इन दिस क्लोज कॉन्ड्यूट. ह्या क्लोज कॉन्ड्यूटमध्ये वॉटर फ्लो होत आहे. मग यामध्ये वॉटर फ्लो होताना इफ आय आस्क यू की ज्यावेळेस हा वॉटर इथं फ्लो होत आहे तर हे वॉटर आणि ही वॉल याच्यामध्ये काय होणार आहे, जो पाईप आहे, पाईपची जी वॉल आहे,
तर त्या वॉल आणि वॉटरमध्ये काय होणार आहे, फ्रिक्शन तयार होणार आहे. तर इथं किती फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होत आहे असं जर तुम्हाला जर विचारलं, किंवा एक पर्टिक्युलर पॉईंटला किती प्रेशर ॲक्ट होत आहे हे जर तुम्हाला विचारलं, तर त्यासाठी तुम्हाला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. म्हणजे इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, इथं आपल्याला विचारलेलं आहे किती फ्रिक्शनल फोर्स जनरेट होईल, किती फ्रिक्शनल फोर्स जनरेट होईल, किंवा किती प्रेशर ॲट अ पर्टिक्युलर पॉईंटला असेल, तर या गोष्टी विचारलेल्या आहेत. आता बघा तिन्ही एक्झाम्पलमध्ये जे तुम्हाला प्रश्न इथे विचारलेले आहे किंवा जो क्वेश्चन केलेला आहे, फर्स्टमध्ये म्हणताय की फोर्स कॅल्क्युलेट करा ह्या पर्टिक्युलर पॉईंटला ह्या वॉटरमुळं. त्यानंतर सेकंडमध्ये म्हणताय की ह्या पर्टिक्युलर पॉईंटला व्हेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करा. आणि थर्ड म्हणताय की ह्या वॉलवरती किती फ्रिक्शनल फोर्स तयार होईल किंवा ह्या पर्टिक्युलर पॉईंटला किती प्रेशर तयार होईल असं विचारलेलं आहे. बरोबर. मग आता इथं लक्षात घ्या, तुम्ही जर 3 एक्झाम्पलमध्ये जर डिफरन्स जर लक्षात घेतला, तर फर्स्ट जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये जे वॉटर आहे ते काय आहे, स्टॅटिक कंडिशनला आहे. ते कोणत्याही प्रकारे मूव्ह होत नाही आहे, कारण एक क्लोज कंटेनरमध्ये आहे. ते वॉटर मूव्ह होतं आहे का, नाही होते, म्हणजे स्टॅटिक कंडिशनला आहे, रेस्ट कंडिशनला आहे. बरोबर. पण ऑर्डर टू एक्झाम्पल जर घेतले तर इथं बघा जे वॉटर आहे, म्हणजे जे की आपण एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे, कारण तो एक काय आहे, फ्लुइड आहे. मग फ्लुइडचं एक एक्झाम्पल म्हणून आपण वॉटर घेतलं आहे. मग वॉटर जे आहे हे दोन्ही एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर दोन्ही एक्झाम्पलमध्ये वॉटर काय आहे, मूव्हिंग कंडिशनमध्ये आहे. बरोबर. कंटिन्युअसली ह्या पाईपमधनं वॉटर काय होत आहे, फ्लो होत आहे. म्हणजे इथं जर व्यवस्थित लक्षात जर घेतलं तर ज्यावेळेस तुम्ही कोणतं पण एक्झाम्पल स्टडी करताय, जिथं पण फ्लुइड आहे, वॉटर आहे किंवा गॅसेस आहे, तर त्याचा स्टडी करताना एक तर जे फ्लुइड आहे दॅट फ्लुइड विल बी इन दी रेस्ट कंडिशन और दॅट फ्लुइड विल बी इन दी मोशन. आणि आपण सुरुवातीला ज्यावेळेस मेकॅनिक्स सांगितलं, काय म्हटलं, मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ द सायन्स विच आर स्टडिंग द ऑब्जेक्ट विच आर ॲट द रेस्ट कंडिशन और विच इज आयदर इन टू दी मूव्हिंग कंडिशन. बरोबर. मग इथं आपण 2 एक्झाम्पल घेतलेले आहे, एक आहे रेस्ट कंडिशनला आणि हे 2 आहे मूव्हिंग कंडिशनला किंवा मोशन कंडिशनमध्ये. बरोबर. मग आता याच्या व्यवस्थित लक्षात घ्या, फ्लुइड मेकॅनिक्सचा जो तुम्ही स्टडी करताय, फ्लुइड मेकॅनिक्सचा जो स्टडी करताय, तर फ्लुइड मेकॅनिक्सचा स्टडी करताना 3 कॅटेगरायझेशनमध्ये याचा आपण अभ्यासक्रम डिवाइड करू शकतो किंवा याचा स्टडी डिवाइड करू शकतो. याच्यामध्ये जर फर्स्ट जर बघितलं तर फर्स्ट जी ब्रांच आहे ती डील करते ज्यावेळेस फ्लुइड इलेमेंट किंवा वॉटर काय असेल, स्टॅटिक कंडिशनला असेल, आणि त्याला तुम्ही म्हणत असता फ्लुइड स्टॅटिक्स. त्यालाच तुम्ही काय म्हणत असता, फ्लुइड स्टॅटिक्स. म्हणजे तुम्ही फ्लुइड स्टॅटिक्स काय म्हणू शकता, फ्लुइड स्टॅटिक इज द ब्रांच ऑफ द फ्लुइड मेकॅनिक्स विच आर स्टडीइंग द फ्लुइड्स विच आर ॲट अ रेस्ट कंडिशन. ज्यावेळेस रेस्ट कंडिशनला वॉटर आहे किंवा रेस्ट कंडिशनला फ्लुइड एलिमेंट आहे, त्यावेळेस त्याचं स्टडी करणं, त्यावेळेस त्याचं फोर्स ॲनालिसिस करणं, म्हणजे इथले फोर्सेस कॅल्क्युलेट करणं किंवा एका पर्टिक्युलर पॉईंटला प्रेशर कॅल्क्युलेट करणं. पण कधी, ज्यावेळेस वॉटर स्टॅटिक कंडिशनला आहे, रेस्ट कंडिशनला आहे, वॉटर मुव्हिंग होत नाही आहे. बरोबर. तर त्याला म्हणता तुम्ही फ्लुइड स्टॅटिक्स. त्याला काय म्हणता तुम्ही, फ्लुइड स्टॅटिक्स. त्यानंतर इथं लक्षात घ्या, जे सेकंड एक्झाम्पल आहे, इथं आपल्याला व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. पण इथं व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करताना हे व्हेलॉसिटी किंवा ॲक्सेलरेशन जे वॉटरला भेटलेलं आहे ते कोणत्या फोर्समुळे भेटलेलं आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे. कारण तुम्हाला काढायला काय लावलेलं आहे, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन काढायला लावलेलं आहे. त्यामुळे कोणत्या फोर्समुळे ही व्हेलॉसिटी तयार झाली किंवा कोणत्या फोर्समुळे हे ॲक्सेलरेशन तयार झालं, दिस इज नॉट इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. म्हणजे आपण इथं फोर्सला कन्सिडर करणार नाही. जे इथं व्हेलॉसिटी किंवा ॲक्सेलरेशन वॉटरला भेटलेलं आहे ते कॉज होण्यामागचा कोणता फोर्स आहे, कोणत्या फोर्समुळे त्याला ते व्हेलॉसिटी भेटलेली आहे, दॅट इज अ नॉट इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. ते आपण इथं कन्सिडर करणार नाही. फक्त आपण काय करणार आहे, व्हेलॉसिटी किंवा ॲक्सेलरेशन या वॉटरची कॅल्क्युलेट करणार आहे, त्याच्यामधलं रिलेशन फाइंड करणार आहे. ओके. मग अशी ब्रांच ऑफ द सायन्स की जिथं फ्लुइड ज्यावेळेस मोशन कंडिशनमध्ये आहे त्याचा स्टडी केला जातो, पण तिथं फोर्स कन्सिडर केला जात नाही, दॅट विल बी कॉल्ड एज अ फ्लुइड कायनेमॅटिक ब्रांच. त्याला आपण काय म्हणणार, फ्लुइड कायनेमॅटिक ब्रांच. मग फ्लुइड कायनेमॅटिक ब्रांच जर तुम्हाला विचारलं तर व्हॉट इज फ्लुइड कायनेमॅटिक? द फ्लुइड कायनेमॅटिक इज द ब्रांच ऑफ द फ्लुइड मेकॅनिक्स विच आर स्टडीइंग द फ्लुइड इन टू द मोशन. ज्यावेळेस फ्लुइड मोशनमध्ये आहे त्यावेळेस स्टडी करते, अँड इट इज नॉट कन्सिडरिंग दी फोर्सेस कॉजिंग दी मोशन. मग हे मोशन, ही जी व्हेलॉसिटी याला भेटलेली आहे ती कोणत्या फोर्समुळे भेटलेली आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, ते आपण कन्सिडर करत नाही. सो दॅट इज नथिंग बट दी फ्लुइड कायनेमॅटिक्स. क्लिअर. ही झाली सेकंड ब्रांच. आणि थर्ड एक्झाम्पल इथं जर बघितलं तर ज्यावेळेस तुम्हाला इथं फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा या पर्टिक्युलर पॉईंटचा प्रेशर कॅल्क्युलेट करायचा आहे, तर हे फोर्सेस कॅल्क्युलेट करताना आता तुम्हाला इथली व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन तर कन्सिडर करावं लागणारच आहे. पण ते व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन का तयार झालेलं आहे, कोणत्या फोर्समुळे तयार झालेलं आहे, ते फोर्स पण तुम्हाला आता कन्सिडर करावं लागणार आहे. कारण इथलं फोर्स ॲनालिसिस तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला इथं फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे.
मग असे जे पण फ्लुइडमधले प्रॉब्लेम्स आहे की जिथं तुम्हाला फोर्स जो ॲक्ट होतोय तिथं ते फोर्स कन्सिडर करणं गरजेचं आहे आणि जे फ्लुइड आहे ते मुव्हिंग कंडिशनमध्ये आहे, हे सगळं स्टडी करणारी जी फ्लुइड मेकॅनिक्सची ब्रांच आहे दॅट इज दी फ्लुइड डायनॅमिक. त्याला आपण काय म्हणतो? फ्लुइड डायनॅमिक. कुठं कुठं तुम्ही जर बघितलं तर त्याला म्हटलं जातं फ्लुइड कायनेटिक्स. या फ्लुइड डायनॅमिक्सलाच आपण काय म्हणू शकतो? फ्लुइड कायनेटिक्स. क्लिअर होतंय का? सो अशा प्रकारे जो 3 कॅटेगरी आपण स्टडी करू शकतो फ्लुइड मेकॅनिक्समध्ये, आणि ते की जे तुमचे सेपरेट युनिट्स आहे. जे फर्स्ट युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड ते तर जनरल आहे, ते पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये तुम्हाला लागणार आहे. पण जे सेकंड, थर्ड आणि फोर्थ युनिट आहे दॅट इज द फ्लुइड स्टॅटिक, कायनेमॅटिक आणि डायनॅमिक, हे काय आहे ॲक्च्युली वेगवेगळ्या प्रॉब्लेम बरोबर डील करते. हा जो फ्लुइड स्टॅटिक आहे हे कोणत्या प्रॉब्लेम बरोबर डील करतं? ज्यावेळेस वॉटर किंवा फ्लुइड स्टॅटिक कंडिशनला आहे. फ्लुइड कायनेमॅटिक कोणाबरोबर डील करतं? की ज्यावेळेस फ्लुइड मोशनमध्ये आहे पण तिथं तुम्हाला फोर्स कन्सिडर करण्याची गरज नाही. आणि फ्लुइड डायनॅमिक कोणाबरोबर डील करतं? फ्लुइड मोशनमध्ये आहे आणि तिथं ॲक्ट होणारे फोर्सेस पण तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके, सो अशा प्रकारे 3 युनिट्स आहे. आणि नंतर जे इंटरनल आणि एक्सटर्नल फ्लो आहे दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ द कायनेमॅटिक अँड डायनॅमिक. आणि लास्टला जे डायमेन्शनल ॲनालिसिस आहे तिथं पण तुम्हाला कायनेमॅटिक आणि डायनॅमिक दोघांचा पण यूज होणार आहे. ओके, सो अशा प्रकारे दिस इज द ओव्हरव्ह्यू. क्लिअर? आता लक्षात आलं? सो दिस इज द इंट्रोडक्शन. मग आता एंटर करताना आपल्याला बेसिकली बघायचं आहे हे जे फ्लुइड मी म्हणतोय किती केव्हाचं हे काय म्हणतोय? फ्लुइड जो म्हणतोय ॲक्च्युली फ्लुइड काय आहे, किंवा ज्यावेळेस मी हा सॉलिड ऑब्जेक्ट घेतो आहे, हा सॉलिड ऑब्जेक्ट आणि फ्लुइडमध्ये डिफरन्स काय आहे? क्लिअर होतंय का? म्हणजे हा मी एक सॉलिड ऑब्जेक्ट घेतला आणि दुसरा मी फ्लुइड घेतला, म्हणजे वॉटर एक्झाम्पल जर घेतलं तर वॉटरमध्ये म्हणजे लिक्विडमध्ये आणि ह्या सॉलिडमध्ये बेसिकली डिफरन्स काय आहे फ्रॉम टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू. आता तुम्हाला डिफरन्स तर माहीत आहे, सॉलिडमध्ये आणि लिक्विडमध्ये डिफरन्स काय आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण टेक्निकली त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा आपलं फ्लुइड मेकॅनिक्समध्ये ज्या काही कन्सेप्ट गरजेच्या आहे टेक्निकली त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे त्याच्याविषयी आपण डिस्कशन करूया. ओके, सो विल टेक दी 2 एक्झाम्पल्स. इथं आपण 2 एक्झाम्पल घेणार आहे. एक आहे सॉलिडचं एक्झाम्पल आणि एक आहे लिक्विडचं एक्झाम्पल किंवा फ्लुइडचं एक्झाम्पल. सो लेट मी गिव्ह यू दी बोथ एक्झाम्पल. सपोज फॉर एक्झाम्पल हे काय आहे? एक प्लेट आहे आणि या प्लेटमध्ये वरती हे काय वॉटर फ्लो होत आहे. या प्लेटवरती हे काय होत आहे? वॉटर फ्लो होत आहे अशा प्रकारे. बरोबर. मग आता हे वॉटर फ्लो होताना मी ज्यावेळेस याचा स्टडी करतो तर स्टडी करताना मी पूर्ण वॉटर कन्सिडर नाही करणार, त्याचा एक पार्ट कन्सिडर करणार आहे. मग सपोज मी फॉर एक्झाम्पल याचा एक पार्ट कन्सिडर केला, एवढा एक पार्टचा मला स्टडी करायचा आहे, म्हणजे एवढा काय आहे? हा फ्लुइड एलिमेंट आहे. हा काय आहे? वॉटर. किंवा मी घेऊया एक सॉलिड एक्झाम्पल, सॉलिड ऑब्जेक्टचं एक्झाम्पल. सपोज दिस इज अ सॉलिड ऑब्जेक्ट. हा काय आहे? एक सॉलिड ऑब्जेक्ट आहे. क्लिअर? सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ दी सॉलिड. आता याच्यात व्यवस्थित लक्षात घ्या, इथं व्यवस्थित लक्षात द्या, ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे कारण पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्स याच्यावरतीच बेस आहे. ओके, इथं व्यवस्थित लक्षात घ्या. ज्यावेळेस हा एक फ्लुइड एलिमेंट आहे आणि एक सॉलिड एलिमेंट आहे, याच्यावरती मी जर सपोज एक फोर्स जर ॲक्ट केला, काय केला? फोर्स ॲक्ट केला. कारण मेकॅनिक्समध्ये आपण हेच बघत असतो, एखाद्या बॉडीवरती फोर्स जर ॲक्ट केला तर त्याच्यावरती काय इफेक्ट होईल किंवा बॉडीमध्ये किती फोर्सेस तयार होतील. बरोबर. मग सपोज मी काय करतो इथं एकदम स्मॉल अमाऊंट ऑफ फोर्स, एकदम स्मॉल अमाऊंट ऑफ फोर्स इथं ॲक्ट करतो, दॅट इज द DF फोर्स. किती फोर्स ॲक्ट केला मी? स्मॉल, खूप स्मॉल फोर्स ॲक्ट केला DF, आणि इथं पण खूप स्मॉल फोर्स ॲक्ट केला DF. बरोबर. आता इथं लक्षात घ्या, इमॅजिन करा, गोष्टी इमॅजिन करायला शिका. इथं बघा मी काय केलेलं आहे, एक लिक्विड वॉटर घेतलेलं आहे. मला सांगा वॉटरला तुम्ही थोडा जरी फोर्स लावला तरी तो त्याचा काय करणार आहे? शेप चेंज करणार आहे. बघा वॉटरवरती तुम्ही एक फिंगर असं जस्ट टच करा तरी त्याचा शेप चेंज होतो. म्हणजे तुम्ही इथं थोडा जरी DF फोर्स जरी लावला तर ह्या वॉटर काय होणार आहे? याचा शेप चेंज करणार आहे. अशा प्रकारे काय करणार आहे? हे वॉटर याचा शेप चेंज करणार आहे. बरोबर. पण इथं जर DF जर फोर्स लावला तर याच्यामध्ये एकदम स्मॉल चेंज होणार आहे, एकदम स्मॉल, जो की निग्लिजिबल असणार आहे. बरोबर. म्हणजे आपण म्हणू शकतो की शेप जसा आहे तसंच राहणार आहे. बरोबर. मग मला सांगा ज्यावेळेस मी याच्यावरती DF फोर्स लावला सॉलिड, आता ज्यावेळेस मी सॉलिड म्हणतोय तुम्ही इमॅजिन करताना स्ट्रेंथ ऑफ मटेरियल इमॅजिन करा, आणि फ्लुइड ज्यावेळेस मी म्हणतोय त्यावेळेस इमॅजिन करताना फ्लुइड मेकॅनिक्स करा. ओके. मग आता बघा ज्यावेळेस मी सॉलिड ऑब्जेक्टवरती हा स्मॉल फोर्स लावला तर त्यामुळे याच्यामध्ये काहीतरी डिफॉर्मेशन झालं. पण हा जर DF फोर्स मी जर काढून जर घेतला तर याचं जे डिफॉर्मेशन आहे ते परत त्याचा शेप रिगेन करणार आहे. का? कारण हा जो DF फोर्स लावलेला आहे हा इलॅस्टिक लिमिटच्या खाली आहे, विदिन इलॅस्टिक लिमिट आहे. जर इलॅस्टिक लिमिटच्या बाहेर मी जर फोर्स लावला तर याच्यामध्ये डिफॉर्मेशन होणार आहे, ते परमनंट असणार आहे, ते परत त्याच्या शेपमध्ये येणार नाही. पण इथं जर बघितलं तर स्मॉल फोर्स लावला आणि याच्यात जे डिफॉर्मेशन झालेलं आहे, इथं जे स्मॉल डिफॉर्मेशन झालेलं आहे, लेट्स से दिस इज द डिफॉर्मेशन D डेल्टा. बरोबर. थोडंच काहीतरी डिफॉर्मेशन झालेलं आहे, पण हे जे डिफॉर्मेशन झालेलं आहे हे परमनंट डिफॉर्मेशन झालेलं आहे. हे जे डिफॉर्मेशन झालेलं आहे हे परत त्याचा शेप रिगेन करू शकत नाही. म्हणजे दॅट इज द बेसिक डिफरन्स. हा मेजर डिफरन्स आहे सॉलिड आणि फ्लुइड मधला. काय की
कितीही स्मॉल अमाऊंट ऑफ फोर्स लावला तरी ह्या फ्लुइडमध्ये आपण परमनंट डिफॉर्मेशन करू शकतो. आणि सॉलिडमध्ये जर तुम्हाला परमनंट डिफॉर्मेशन जर करायचं असेल तर जो फोर्स तुम्ही अप्लाय करताय तो इलॅस्टिक लिमिटपेक्षा जास्त पाहिजे. क्लिअर. याच्यामध्ये सेकंड जो की पॉईंट इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या, ज्यावेळेस हा फ्लुइड इलेमेंटमध्ये जे डिफॉर्मेशन होत आहे हे किती डिफॉर्मेशन होत आहे हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. ज्यावेळेस फ्लुइड मेकॅनिक्सचा आपण स्टडी करतो तर इथं जे डिफॉर्मेशन होत आहे डी डेल्टा हे किती होतं आहे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, पण हे कोणत्या रेटनं होत आहे दॅट इज द इम्पॉर्टंट. म्हणजेच किती अमाऊंट ऑफ फोर्स लावला तर एवढं डिफॉर्मेशन झालं, याच्यापेक्षा जास्त फोर्स लावला तर किती डिफॉर्मेशन होईल, म्हणजे जे रेट ऑफ डिफॉर्मेशन आहे, रेट ऑफ डिफॉर्मेशन तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे फ्लुइडमध्ये. पण सॉलिडमध्ये तुम्ही जर बघितलं इन दिस सॉलिड फायनल डिफॉर्मेशन किती झालं. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये बघितलं की ज्यावेळेस सॉलिडवरती तुम्ही टेन्साईल फोर्स लावता आणि त्या टेन्साईल फोर्स लावल्यामुळं फॉर एक्झाम्पल दिस इज दी सॉलिड रॉड आणि या सॉलिड रॉडवरती ज्यावेळेस तुम्ही टेन्साईल फोर्स लावला पी फोर्स तर त्यावरनं तुम्हाला डिफॉर्मेशन भेटलं होतं डेल्टा इज इक्वल टू PL/E. बरोबर. हा डेल्टा इज इक्वल टू जे PL/E तुम्हाला भेटलेलं आहे हे काय आहे, फायनल डिफॉर्मेशन आहे. म्हणजे टोटल जे डिफॉर्मेशन झालेलं ते आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सॉलिड ऑब्जेक्ट बघता तर सॉलिड ऑब्जेक्टमध्ये जे फायनल डिफॉर्मेशन आहे PL/E ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ॲनालिसिस करण्यासाठी. म्हणजेच इथं फायनल डिफॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे, फायनल डिफॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. क्लिअर होतं आहे का. मग इथं एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे की ज्यावेळेस तुम्ही लिक्विड किंवा वॉटर स्टडी करता किंवा फ्लुइड मेकॅनिक्स स्टडी करता तर त्यामध्ये रेट ऑफ डिफॉर्मेशन इम्पॉर्टंट असतो. आता हा रेट ऑफ डिफॉर्मेशन ॲक्च्युली काय आहे ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळणारच आहे. ओके, त्याला आपण एक्सप्लेन करणार आहोत. ओके, पण इथं लक्षात ठेवा की कोणत्या रेटनं हा फ्लुइड बॉडी डिफॉर्म होते ते इम्पॉर्टंट आहे. आणि सॉलिडमध्ये जे काही डिफॉर्मेशन झालेलं आहे PL/E ते इम्पॉर्टंट आहे, फायनल डिफॉर्मेशन. क्लिअर. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द फ्लुइड अँड सॉलिड. हा फ्लुइड आणि सॉलिडमधला बेसिक डिफरन्स आहे. दोन की पॉईंट आपण बघितले. फर्स्ट की पॉईंट काय आहे की कितीही स्मॉल अमाऊंट ऑफ फोर्स जरी तुम्ही लावला तरी फ्लुइडमध्ये होणारं डिफॉर्मेशन हे परमनंट डिफॉर्मेशन असणार आहे. पण सॉलिडमध्ये तुम्हाला परमनंट डिफॉर्मेशन जर करायचं असेल तर फोर्स तुम्ही असा लावा की तो काय असेल, ग्रेटर दॅन इलॅस्टिक लिमिट असेल. बरोबर. हा फर्स्ट की पॉईंट झाला. सेकंड की पॉईंट काय आहे की फ्लुइडमध्ये रेट ऑफ डिफॉर्मेशन इम्पॉर्टंट असतो आणि सॉलिडमध्ये फायनल डिफॉर्मेशन इम्पॉर्टंट असतं. ओके, दिस इज द डिफरन्स बिटवीन द फ्लुइड आणि सॉलिड. क्लिअर होतंय का. मग आता फ्लुइडमध्ये जर तुम्ही जर एंटर केलं, फ्लुइड जर बघितलं तर फ्लुइड काय आहे, इट इज दी एनी लिक्विड दॅट इज दी फ्लोविंग. ओके, फ्लो ॲक्च्युली काय आहे, फ्लुइड काय आहे की कोणता पण एक ऑब्जेक्ट की जो कम्प्लिटली काय होत आहे, फ्लो होत आहे. कोणता पण ऑब्जेक्ट जर फ्लो होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्लुइड म्हणणार आहे. मग तुम्ही बघितलं परत की फ्लुइडमध्ये दोन टाईपचे ऑब्जेक्ट असू शकतात की जे दोन टाईपचे ऑब्जेक्ट फ्लो होऊ शकतात. दॅट इज दी फर्स्ट वन इज दी लिक्विड अँड सेकंड वन इज दी गॅसेस. क्लिअर. लिक्विड आणि गॅसेस असे दोन टाईपचे ऑब्जेक्ट आहेत. मग यामध्ये व्यवस्थित लक्षात घ्या, लिक्विड जर तुम्ही जर बघितलं तर त्यामधले जे मॉलिक्युल्स आहे, सपोज मी फॉर एक्झाम्पल इथं जर एक लिक्विड जर घेतलं तर ह्या लिक्विडमधले जे काही मॉलिक्युल्स असणार आहे त्या मॉलिक्युल्समध्ये काय असणार आहे, काहीतरी स्पेस असणार आहे. कारण हे जे मॉलिक्युल्स आहे ते कम्प्लिटली एकमेकाच्या जवळ तर नसणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काहीतरी इंटरनल स्पेस अवेलेबल असणार आहे. त्याचप्रमाणे गॅसेसचं जर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर याचे जर मी मॉलिक्युल जर बघितले तर हे गॅसेसच्या मॉलिक्युलमध्ये पण काय असणार आहे, काहीतरी स्पेस असणार आहे. आता फ्रॉम युअर बेसिक नॉलेज जे काही 9-10चं जे तुमचं नॉलेज आहे त्यानुसार तुम्ही सांगू शकता की लिक्विडचं जर मी दोन मॉलिक्युल जर कन्सिडर केले, लिक्विडचे जर हे दोन मॉलिक्युल जर कन्सिडर केले आणि गॅसचे जर दोन मॉलिक्युल जर कन्सिडर केले तर लिक्विडच्या मॉलिक्युलमधला जो स्पेस अवेलेबल आहे इट इज अ लेस दॅन दी स्पेस अवेलेबल बिटवीन दी गॅसेस मॉलिक्युल. हा जे गॅसचे दोन मॉलिक्युल आहे त्याच्यामधला जो काही स्पेस अवेलेबल आहे आणि लिक्विडमधला जो आहे तो काय आहे, कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू दी गॅसेस. बरोबर. त्याच्यानंतर लिक्विडच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत आहे की लिक्विड विल हॅव दी डेफिनेट शेप. लिक्विडला डेफिनेट शेप असणार आहे आणि डेफिनेट व्हॉल्यूम असणार आहे. बट दिस गॅसेस विल नॉट हॅव दी डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॉल्यूम. सेकंड थिंग, लिक्विड जे आहे दिस लिक्विड्स विल बी इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड अँड दिस गॅसेस विल बी अ कॉम्प्रेसिबल फ्लुइड. आता कॉम्प्रेसिबिलिटी ॲक्च्युली काय आहे, इनकॉम्प्रेसिबल काय असतं, कॉम्प्रेसिबल काय असतं ते आपण डिस्कशन तर करणारच आहेत. बट बिफोर दॅट लक्षात घ्या की लिक्विड जे आहे, लिक्विड आपण कन्सिडर करत असतो इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. आता लिक्विडमध्ये बेसिकली आपल्याला जे स्टडी करायचं आहे, वी आर डिलिंग विथ दी वॉटर. आता वॉटर का इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे याचं जर तुम्हाला जर एक आयडिया घ्यायची असेल तर बघा, वॉटरवरती ज्यावेळेस तुम्ही वॉटरचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर एक वॉटरचं मी जर सॅम्पल घेतला आणि याच्यावरती जर प्रेशर जर अप्लाय केलं तर याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं सपोज 1 ॲटमॉस्फिअर, तर 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर जर अप्लाय केलं त्याची डेन्सिटी असते 998 kg/m3. आणि सपोज मी फॉर एक्झाम्पल याला कॉम्प्रेस करण्यासाठी याचं जर प्रेशर इन्क्रीज केलं आणि ते प्रेशर किती केलं 100 ॲटमॉस्फिअर,
जर 100 ॲटमॉस्फिअर जर प्रेशर केलं तर त्याची डेन्सिटी इट विल बिकम्स 1002 kg/m³. म्हणजे बघा चेंज किती झाला, खूप निग्लिजिबल चेंज आहे. याचे पर्सेंटेज तुम्ही जर कॅल्क्युलेट जर केले तर नियर अबाउट 0.5%च्या आसपास तुम्हाला चेंज भेटेल. म्हणजे 1 ॲटमॉस्फिअरपासून डायरेक्ट 100 ॲटमॉस्फिअरला तुम्ही गेले, एवढं प्रेशर इन्क्रीज केलं तरीसुद्धा चेंज किती झाला, खूप स्मॉल अमाऊंट ऑफ चेंज झाला, 0.5%. मग एवढं अमाऊंट ऑफ प्रेशर अप्लाय केल्यानंतर जर खूप स्मॉल अमाऊंट ऑफ चेंज होत असेल तर मी काय म्हणणार, ते फ्लुइड काय आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे, त्याचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकत नाही. सो दॅट्स वाय वी से दॅट दिस वॉटर इज द इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड ऑर लिक्विड इज द इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. बट गॅसेस जर बघितलं तर गॅसेसला तुम्ही जर कॉम्प्रेस जर केलं तर ते कॉम्प्रेस होणार आहे, कारण ह्या दोन मॉलिक्यूलमध्ये खूप काय आहे, स्पेस अवेलेबल आहे. त्याला कॉम्प्रेस जर केलं तर ते दोन मॉलिक्यूल एकमेकाच्या क्लोज येणार आहे. दॅट्स वाय दिस गॅसेस आर दी कॉम्प्रेसिबल फ्लुइड. लक्षात येतंय का? मग फ्लुइड मी जर म्हटलं तर इट डझंट मीन दॅट की फक्त लिक्विड, फक्त वॉटर म्हणून इमॅजिन करायचं नाहीये. फ्लुइड म्हणजे दोन्ही आहे, कोण, लिक्विड पण आणि गॅसेस पण. कारण फ्लुइडची जी प्रॉपर्टी आहे हे दोघं पण सॅटिस्फाय करतात, लिक्विड आणि गॅसेस. सो बोथ आर दी फ्लुइड्स. ओके, दोघं पण फ्लुइड्स आहे, त्याला व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता नेक्स्ट लक्षात घ्या, नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे कॉन्टिनम कन्सेप्ट, द कॉन्सेप्ट ऑफ कॉन्टिनम. आता कॉन्सेप्ट ऑफ कॉन्टिनम काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. इथं बघा लिक्विड मी जो काही सॅम्पल शो केलेला आहे, या लिक्विड सॅम्पलमधल्या जर दोन मॉलिक्यूल मी मधला स्पेस जर कन्सिडर केला आणि ह्या लिक्विडचे डायमेन्शन जर बघितले तर हे जे टोटल डायमेन्शन आहे, फॉर एक्झाम्पल हा जो लिक्विड एलिमेंट भेटलेला आहे, या लिक्विड एलिमेंटची ही काही लेंथ आहे आणि ही काहीतरी हाईट आहे, बरोबर, एक्स आहे आणि वाय आहे. आता या एक्स आणि वायच्या कम्पॅरिझनमध्ये या दोन मॉलिक्यूलमधला जो स्पेस अवेलेबल आहे हा खूप काय आहे, कमी आहे. आता इथं तरी आपण जास्त शो केलेला आहे, पण ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं तर खूप स्मॉल अमाऊंट ऑफ स्पेस अवेलेबल आहे बिटवीन धीस टू मॉलिक्युल्स. क्लिअर होतं आहे का, ॲज कम्पेअर टू धीस डायमेन्शन. त्याच्यानंतर सेकंड गॅसेसचं जर कन्सिडर केलं तर गॅसेसमध्ये पण हा जो दोन मॉलिक्यूलमध्ये डिफरन्स अवेलेबल आहे किंवा स्पेस अवेलेबल आहे, इट इज अ व्हेरी लेस ऑर निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू दी जो तुम्ही टोटल सॅम्पल अज्युम करताय. लक्षात येतं आहे का? तुम्हाला जर एक आयडिया घ्यायची असेल तर बघा, जर तुम्ही ऑक्सिजनचा जर एक मॉलिक्यूल, ऑक्सिजनचा जर एक सॅम्पल कन्सिडर केला आणि ऑक्सिजनच्या सॅम्पलमध्ये तुम्ही जर काही कंडिशन्स मेन्शन केल्या, फॉर एक्झाम्पल प्रेशर किती आहे, 1 ॲटमॉस्फिअर आहे, व्हॉल्यूम आहे 1 mm³, बरोबर, आणि टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस, बरोबर. जर अशा जर तुम्ही कंडिशनला जर हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल जर बघितला तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम किंवा टोटल नंबर ऑफ जे ॲव्होगॅड्रो जे काही मॉलिक्यूल्स आहे, पार्टिकल्स आहेत, ते असतात 3 × 10⁶. म्हणजे बघा व्यवस्थित लक्षात घ्या, 1 mm³ एवढा स्मॉल अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम आहे, एवढ्या स्मॉल अमाऊंट ऑफ व्हॉल्यूममध्ये किती पार्टिकल आहे, 3 × 10⁶. म्हणजे त्या प्रत्येक पार्टिकलमध्ये किती स्पेस अवेलेबल असेल याची आयडिया तुम्हाला येऊ शकते, बरोबर. म्हणजे तुम्ही एक सॅम्पल ज्यावेळेस कन्सिडर करताय त्या सॅम्पलच्या डायमेन्शनच्या कम्पॅरिझनमध्ये दोन मॉलिक्यूलमध्ये जो स्पेस अवेलेबल आहे इट इज व्हेरी लेस ऑर निग्लिजिबल. मग आपण काय अज्युम करतो, ज्यावेळेस आपण फोर्स ॲनालिसिस करणार आहे किंवा या लिक्विडचा किंवा गॅसचा स्टडी करणार आहे त्यावेळेस आपण काय अज्युम करतो की ह्या दोन मॉलिक्यूलमधला डिफरन्स निग्लिजिबल आहे, त्याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाही आहे, त्याचं काय आहे, कंटिन्युअस मास आहे. म्हणजे कंटिन्युअस मास आहे म्हणजे काय, हे दोन मॉलिक्यूल जे आहे ते एकमेकाच्या खूप जवळ आहे, म्हणजे असं कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन आहे. दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ द कॉन्टिनम. कॉन्टिनम कॉन्सेप्ट काय आहे की ज्यावेळेस आपण दोन मॉलिक्यूल एकमेकाच्या जवळ कन्सिडर करतोय, ॲक्च्युली त्याच्यामध्ये स्पेस अवेलेबल आहे, पण जो स्पेस अवेलेबल आहे इट इज व्हेरी निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द डायमेन्शन ऑफ द सॅम्पल. मग जर याच्यामधला स्पेस जर आपण निग्लेक्ट केला आणि आपण अज्युम केलं की दिस इज द कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन, दॅट द कन्सेप्ट विल बी कॉल्ड एज अ कॉन्सेप्ट ऑफ द कॉन्टिनम. त्याला काय म्हणत असतो आपण, कॉन्टिनम कॉन्सेप्ट म्हणत असतो. कॉन्टिनम इज नथिंग बट द कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. लक्षात आलं. सो दिस इज अबाउट द कॉन्सेप्ट ऑफ द कॉन्टिनम. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे डिफरन्स बिटवीन द आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइड. आता आयडियल फ्लुइड काय आहे किंवा रिअल फ्लुइड काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. मला सांगा, ज्यावेळेस हे दोन मॉलिक्यूल, सपोज मी फॉर एक्झाम्पल एक जर एक्झाम्पल जर घेतलं, सपोज दिस इज दी पाईप अँड इन दिस पाईप दी वॉटर इज फ्लोईंग लाईक दिस. अशा प्रकारे याच्यामध्ये काय होत आहे, वॉटर फ्लो होत आहे. ओके, मग अशा प्रकारे याच्यात जर वॉटर जर फ्लो होत असेल तर मला सांगा, ज्यावेळेस हे दोन मॉलिक्यूल इथं फ्लो होत आहे किंवा हा एक मॉलिक्यूलचा लेअर कन्सिडर केला आणि हा बॉटम लेअर जर कन्सिडर केला तर दोन मॉलिक्यूल एकमेकावरती फ्लो होताना ते काय होणार आहे, एकमेकावरती स्लाईड होणार आहे, एकमेकावरती फ्रिक्शन तयार करणार आहे. मग फ्रिक्शन तयार केल्यामुळे तुमची काय विस्कोसिटी जनरेट होत असते, आपण त्याला डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहे. मग ज्यावेळेस हे दोन मॉलिक्यूल एकमेकावरती लेअरवरती फ्रिक्शन तयार करताय त्याच्यानंतर याच्यामध्ये विस्कोसिटी तयार करत होती, त्याच्यानंतर
हा जो लिक्विड आहे तो इनकॉम्प्रेसिबल लिक्विड आहे. तर अशा जर प्रॉपर्टीज एखाद्या फ्लुइडमध्ये असतील की ज्याच्यामध्ये विस्कोसिटी जनरेट होत नाही आहे, त्यानंतर त्यामध्ये जे फ्लुइड आहे ते इनकॉम्प्रेसिबल आहे, त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन तयार होत नाही आहे, दॅट विल बी कॉल्ड ॲज अ आयडियल फ्लुइड. आता ॲक्च्युली विस्कोसिटी काय आहे, सरफेस टेन्शन काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला सध्या क्लिअर नाही आहे, पण ज्यावेळेस ते क्लिअर होतील त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी रिलेट करू शकता. ओके, सो आयडियल फ्लुइड इज द फ्लुइड इन विच दिस प्रॉपर्टीज विल नॉट बी देअर. विस्कोसिटी असेल, सरफेस टेन्शन असेल किंवा जे काही फ्रिक्शन जनरेशन असेल दॅट विल नॉट बी देअर. जर तसं काही प्रॉपर्टी जर असतील त्याच्यामध्ये विस्कोसिटी जनरेट होत नसेल तर दॅट विल बी कॉल्ड ॲज अ आयडियल फ्लुइड. बट बेसिकली धिस टाईप ऑफ फ्लुइड नॉट एक्झिस्ट इन टू दी रिॲलिटी. त्या टाईपचे फ्लुइड अवेलेबल नाही आहे. जे पण फ्लुइड आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये फ्रिक्शन तयार होणार आहे, विस्कोसिटी तयार होणार आहे, त्यामध्ये सरफेस टेन्शन तयार होणार आहे, अँड दॅट फ्लुइड विल बी अ कॉम्प्रेसिबल फ्लुइड. ओके, सो ऑल टाईप्स ऑफ फ्लुइड जेवढे आपल्याला आहे दॅट इज द रिअल फ्लुइड. ते काय आहे, सगळे रिअल फ्लुइड आहे. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द आयडियल फ्लुइड अँड रिअल फ्लुइड. आता आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइडच्या ह्या ज्या प्रॉपर्टीज आपण कम्पेअर केला त्याची तुम्हाला आता क्लिअरिटी नाही आहे. विस्कोसिटी असेल किंवा सरफेस टेन्शन असेल, इनकॉम्प्रेसिबिलिटी असेल किंवा कॉम्प्रेसिबिलिटी असेल, तर त्याचे आपण वन बाय वन डिस्कशन करणार आहे. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट. सो दिस इज अबाउट दी टोटल डिस्कशन टुडे. आपण काय केलेलं आहे, जो फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट आहे की ॲक्च्युली मेकॅनिक्स काय आहे, त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स काय आहे, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये तुम्ही कोणत्या ब्रांचचा स्टडी करता, मग फ्लुइड स्टॅटिक असेल, कायनेमॅटिक असेल किंवा डायनेमिक असेल. त्यानंतर ॲक्च्युली फ्लुइडमध्ये आणि सॉलिडमध्ये डिफरन्स काय आहे. फ्लुइड जर मी म्हटलं तर त्यामध्ये दोन्ही येणार आहे, लिक्विड आणि गॅसेस. मग लिक्विड आणि गॅसेसचं स्टडी करताना आणि सॉलिडचं स्टडी करताना त्यामध्ये डिफरन्स काय आहे. जर त्यामध्ये काहीच डिफरन्स जर नसता तर तुम्ही जे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स शिकले किंवा जे काही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल शिकले तिथं जे लॉज आहे ते लॉ तुम्ही इकडे अप्लाय करू शकले असते. कुठं, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. पण फ्लुइड मेकॅनिक्स हा जो सेपरेट सब्जेक्ट आपण घेतलेला आहे तो का घेतलेला आहे, कारण ते लॉज आपण इकडे अप्लाय करू शकत नाही. त्यासाठी सेपरेट लॉ तयार करणं गरजेचं आहे, कारण त्याचं बिहेवियर वेगवेगळं आहे आणि ते बिहेवियर काय वेगळं आहे ते आपण बघितलेलं आहे. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं की ज्यावेळेस लिक्विड आणि गॅसेस आपण बघतोय फ्लुइडमध्ये तर त्याच्यामध्ये बेसिकली डिफरन्स काय आहे. त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ कॉन्टिनम काय आहे, कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन काय आहे त्याच्याविषयी आपण डिस्कशन केलं. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या इन दिस सेशन. क्लिअर. सो आता बघा, हे जे काही टोटल आपण लेक्चर्स, जी व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे तर हे टोटल लेक्चर्स जे आहे ते अँड्रॉइड ॲपमध्ये असणार आहे. फ्रॉम द प्ले स्टोर यू कॅन डाउनलोड दिस गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी अँड्रॉइड ॲप. ओके, त्यामध्ये सगळे लेक्चर्स वन बाय वन युनिट वाईज अवेलेबल असणार आहे. आणि सेकंड थिंग, तुम्हाला सेमिस्टर एक्झामसाठी ज्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे, सेमिस्टर एक्झाममध्ये ज्या प्रकारचा थेरॉटिकल डेटा रिक्वायर आहे, ज्या प्रकारचे न्यूमेरिकलची रिक्वायरमेंट आहे ते सगळे न्यूमेरिकल आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहे वन बाय वन. सेकंड थिंग, जे काही व्हिडिओज आहे ते वन बाय वन अपलोड होत राहतील, त्यामुळे तुम्ही एकदा परचेस केल्यानंतर जे काही नवीन व्हिडिओ तिथं अपडेट होणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे. ओके. सेकंड थिंग, आपण ज्या काही सब्जेक्ट इथं स्टडी करणार आहे किंवा जे पण टॉपिक स्टडी करणार आहे त्याच्या ज्या हँड रिटन नोट्स आहे त्या हँड रिटन नोट्स पण आपण ॲपमध्ये तिथं अपलोड करणार आहे. ओके, सो दॅट इट विल बी इझी फॉर यू. त्याच्यामधनं तुम्ही व्यवस्थित स्टडी करू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज सेशन. आणि आपण नेक्स्ट सेशनमध्ये काय करूया, जो नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड आपला टॉपिक होता. आपण आपला फ्लो बघा, सुरुवातीचा आपण फ्लो बघितला, त्यामध्ये फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट आपण घेतला. सेकंड आता जो प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड आहे जो की खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. तर जो प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड आहे त्याच्यात डिफरंट प्रॉपर्टीज आहे, त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला वन बाय वन स्टडी करायच्या आहे. ओके, सो त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण व्यवस्थित कन्सेप्च्युअली डिस्कस करूया आणि त्याच्या बेस्ट काही न्यूमेरिकल असतील तर ते पण आपण त्याच्या नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूया. ओके, सो कोणाला काही इफ यू हॅव एनी डाऊट, काही प्रॉब्लेम असेल किंवा काही रिक्वायरमेंट असेल की अशा प्रकारचे आपल्याला काही चेंजेस करायचे आहे, सो दिस इज माय व्हॉट्सअप नंबर. त्या व्हॉट्सअपला तुम्ही काय करा, यू कॅन आस्क युअर डाऊट्स ॲट दिस व्हॉट्सअप नंबर. सो दिस इज माय व्हॉट्सअप नंबर 7972757370. ओके, सो विल स्टॉप हिअर अँड विल मीट इन टू दी नेक्स्ट सेशन. थँक यू.